कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे कोल्हापूर पोलीस दल अलर्ट मोडवर आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील अंमलदार अनिकेत मोरे यांना बुधवारी चोरट्या दारूविषयी माहिती मिळाली। त्यानुसार पन्हाळा तालुक्यातील मरळी इथल्या ओढ्याच्या पुलावर सापळा लावला। वाहनांची तपासणी करताना एका टेम्पोत गोवा बनावटीचं मद्य आढळलं। चालक विशाल कणसे याच्याकडे सविस्तर चौकशी केल्यावर त्यानं शिवाजी पेठेतील सम्राट माने याच्या सांगण्यावरून गोव्याहून दारू आणल्याचं सांगितलं। त्याच्याकडून 2 लाख रुपये किमतीची दारू आणि 1.5 लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला। त्याच्या विरोधात कळे पोलिसात गुन्हा नोंद झालाय। ही कारवाई अनिकेत मोरे, सचिन जाधव, विनोद चौगले, राम कोळी, अरविंद पाटील यांनी केली। महिलांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवून राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोनोपॉज क्लिनिक सुरू करण्याचे आदेश दिले आहेत। महिलांच्या रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्समधील होणाऱ्या बदलामुळे त्यांना अनेक शारीरिक, मानसिक आणि आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। हे लक्षात घेऊन हा विशेष विभाग कोल्हापूर महापालिकेनं सावित्रीबाई फुले आणि पंचगंगा हॉस्पिटलमध्ये सुरू केलाय। रजोनिवृत्ती काळातील लक्षणाबाबत कोणताही संकोच न करता महिलांनी दर बुधवारी महापालिकेच्या या दोन्ही रुग्णालयाचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी केलंय। कोल्हापुरातील नागळा पार्कात राहणारे सुमित कदम हे कामानिमित्त पुणे-बेंगलोर महामार्गाकडे चालले होते। या दरम्यान सयाजी हॉटेल शेजारी रस्त्यावर त्यांचं पाकीट पडलं। त्यामध्ये काही रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्र होती। हे पाकीट त्याच मार्गावरून चाललेले मंडप व्यावसायिक इक्बाल बागवान यांना आढळलं। त्यांनी पाकीट ताब्यात घेऊन त्यातील कागदपत्र आणि फोटो तपासून अथक प्रयत्नानंतर सुमित कदम यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर मिळवला। कदम यांनी बागवान यांच्याकडे जाऊन ओळख पटवल्यानंतर बागवान यांनी ते पाकीट सुमित कदम यांना सुपूर्द केलं। या प्रामाणिकपणाबद्दल इक्बाल बागवान यांचं कदम परिवारानं कौतुक केलंय। 5 दिवसाच्या शासकीय आठवड्यामुळे शनिवार रविवारी साप्ताहिक सुट्टी आणि त्यापाठोपाठ सोमवारी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी अशा 3 दिवसाच्या सलग सुट्टीमुळे कोल्हापूरला येणाऱ्या पर्यटक भाविकांसाठी मध्य रेल्वेनं मुंबई-कोल्हापूर-मुंबई मार्गावर विशेष रेल्वे सोडली आहे। ही विशेष रेल्वे 24 जानेवारी रोजी रात्री 12:30 वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणार आहे आणि दुपारी 11:15 वाजता कोल्हापुरात पोहोचेल। त्यानंतर 26 जानेवारी रोजी कोल्हापूरहून मुंबईला परतीचा प्रवास करणारी दुसरी रेल्वे जाईल। ही रेल्वे दुपारी 4:40 छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरून सुटून पहाटे 4:05 मुंबईत पोहोचणार आहे। अशा प्रकारे मध्य रेल्वेनं प्रवाशांच्या सेवेसाठी अमरावती, नांदेड यासह अन्य ठिकाणाहून 8 विशेष रेल्वे गाड्या या 3 दिवसाच्या सुट्टी कालावधीसाठी सोडल्या आहेत। हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदन देण्यात आलंय। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं बाजारपेठेत प्लास्टिकचे तिरंगी ध्वज दिसू लागलेत। हेच प्लास्टिकचे तिरंगी ध्वज नंतर रस्त्यावर पडलेले दिसतात। अशा प्रकारे होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावीत। प्लास्टिकचे तिरंगी ध्वज विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। यावेळी शिवानंद स्वामी, मनोहर सोरप, सुनील सामंत, रामभाऊ मेथे, विशाल पाटील, पूजा शिंदे, अवधूत जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।